नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टींवरती चर्चा करत असतो. नेगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार असतील, रिलॅक्सेशन टेक्निक्स वेगवेगळ्या आहेत, आपला राग आपण आपल्या नियंत्रणात कसा आणायचा हा विषय असू शकतो, कृतज्ञतेची भावना कशी व्यक्त करायची ज्याच्यातून आपल्याला आनंदी आणि समाधानी आयुष्य जगता येईल, किंवा आपल्यातले स्ट्रेंथ्स कसे ओळखायचे, आपल्याला पुढे जाण्यासाठी भूतकाळातल्या गोष्टींमधून बाहेर कसं पडता येईल, नेगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओज आहेत आणि त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तिथनं तुम्ही त्याचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता. व्हिडिओमध्ये जे काही दिलेलं आहे त्याच्या नोट्स काढणं, त्याचा रेग्युलर वापर करणं, रोजच्या आयुष्यामध्ये वापर करणं यानेच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे प्रयत्नांमधलं सातत्य ह्याला पर्याय नसतो, ते आपल्याला करणं गरजेचं आहे आपल्या त्रासातून किंवा आपला जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. तर आज आपण जे बोलणार आहोत सेल्फ मोटिवेशनबद्दल, म्हणजे स्वतःला आपण प्रेरित कसं करायचं. खूपदा लोकांना ही कंप्लेंट असते की एखादं काम करताना चालढकल होतीये, कंटाळा येतोय आणि ते काम खूप पुढे ढकलत ते करावंसं न वाटणं, अशा त्या लेवलला ते जातं आणि मग त्यांना असं वाटतं की स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे आणि मग ते मोटिवेशनल व्हिडिओज वेगवेगळे बघितले जातात की ज्याच्यातनं त्यांना ना खूप मोटिवेटेड वाटतं, खूप छान वाटतं, असं वाटतं की अरे आयुष्य किती सुंदर आहे आणि किती एनर्जीनी भरलेलं आहे आणि आपल्याला आता खूप काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात, खूप काहीतरी मोठं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि मग आता ते मी करणारच आणि सगळी ताकद, माझ्या पूर्ण जगभराची ताकद माझ्यामध्ये आहे आणि मला आता कोणीच थांबवू शकत नाही आणि मी ते आता कसंही करून करणार. अशा त्या इतक्या टोकाच्या एक्साइटमेंटमध्ये लोक पोहोचतात ते मोटिवेशनल व्हिडिओज बघून. आणि ही जी एक्साइटमेंट आहे किंवा हा जो उत्साह आहे हा किती कालावधीपर्यंत राहतो हे त्या बघणाऱ्यांनाही माहिती आहे. असे व्हिडिओज जे नेहमी लोक जे बघत असतात त्यांना माहिती आहे ह्या गोष्टी. तर ते बघितल्यानंतर काही कालावधीनंतर तुम्ही ते सगळं विसरून पुन्हा तुमच्याच आयुष्याकडे येता आणि मग तो जो बोर्डम आहे, तो जो कंटाळा आहे, ती चालढकल करण्याची जी वृत्ती आहे ती परत येते. ती परत आल्यानंतर मग परत तुम्हाला असं वाटतं की नाही आपल्याला मोटिवेट केलं पाहिजे स्वतःला. मग परत एखादा मोटिवेशनल व्हिडिओ आपण बघतो, सर्च करतो तो बघ आणि तो त्याच्यामध्ये खूप काय काय छान छान बोललेलं असतं आणि ते छान छान बोलून आपल्याला अजून छान वाटतं, आपण खूप जास्त मोटिवेटेड फील करतो आणि आपल्याला वाटतं की आपण चला परत एकदा सुरू करूया. तर अशी ती सवय मनाला लागते की एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, तिसरा नाही तर चौथा, असे वेगवेगळे मोटिवेशनल व्हिडिओज तुम्ही बघत राहता. आता ह्याच्यामध्ये चुकीचं आहे असा मुद्दा नाही आहे इथे. मुद्दा आपला हा आहे, आपण जे काही करतोय त्याचा आपण किती लाभ घेतोय, किती फायदा घेतो आहोत. व्हिडिओज करणारे किंवा करणारे चुकीचे आहेत, कंटेंट चुकीचा आहे हा मुद्दाच नाही आहे, कारण तो वैयक्तिक भाग आहे त्यांचा, व्हिडिओ बनवणाऱ्यांचा. त्यांनी काय बनवावं, कशासाठी बनवावं ह्याच्यावरती आक्षेप आपण नाही घेऊ शकत. पण आपण जे बघतो आहोत त्याचा आपण स्वतःसाठी किती फायदा करून घेतो आहोत ना, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि विशेषतः मला या भावनेबद्दल बोलायचं आहे की ही जी एक्साइटमेंट असते की मोटिवेशनल व्हिडिओ बघितला आणि मला ती एक्साइटमेंट फील झाली, मला ते मोटिवेशन खूप फील झालं त्यावेळेला, ते इतकं स्ट्रॉंग होतं आणि मग त्याच्यानंतर सगळं ठप्प झालं का, त्याच्यानंतर का ती मोटिवेशन आपण टिकवू शकलो नाही याचाही विचार व्हायला हवा ना. नाहीतर मग नुसतेच व्हिडिओज आपण बघत राहिलो तर त्याने आपला वेळ वाया चाललेला आहे त्याच्यामध्ये आणि कृती आपली शून्य असेल तर आपल्यामध्ये काय बदल झाला ते व्हिडिओज बघून. त्यामुळे इथे आपण हे एक समजून घेतलं पाहिजे की जेव्हा आपण हे असे व्हिडिओज बघतो ना तेव्हा आपल्या मेंदूमध्ये जे काही हार्मोन्स सिक्रीट होत असतात त्याच्यामुळे आपल्याला ती एक्साइटमेंट, ते फिलिंग येतं की हां आता माझ्यामध्ये ती सगळी ताकद आहे आणि आता आत्तापासून मी सगळं सुरू करणार आहे. पण जसा तो व्हिडिओ बंद होतो तसं त्याच्यानंतर आपण कृती काहीच करत नसतो किंवा प्रयत्न काहीच करत नसतो. आपण जे ऐकलेलं असतं ते कालांतराने आपण त्या विषयापासून लांब होतो आणि मग परत आपण आपल्या आयुष्यात जेव्हा जातो तेव्हा परत पहिले पाढे 55 अशी स्थिती येते. मग इथे गरजेचं काय आहे की प्लॅन ऑफ ॲक्शन हा खूप महत्त्वाचा आहे
की प्रत्येक गोल जे मी नेहमी असं म्हणत असते की आपले गोल्स ना आपण शॉर्ट टर्म गोल्स ठेवले पाहिजे. लॉंग टर्म गोल्स तर डेफिनेटली असतातच, असायला हवेतच. पण मला ते माझं लॉंग टर्म गोल जे मला वर्षभराने साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी मला आज आत्ता काय करावं लागेल, येणाऱ्या आठवड्याभरामध्ये माझं काम किती आणि काय झालं पाहिजे ह्याची कुठेतरी नोंद असली पाहिजे ना. त्याचं कुठेतरी नियोजन असलं पाहिजे की मला त्या आठवड्याभराचं येणारं काम करायचं असेल तर आज आणि आत्ता मला किती वेळ द्यायचा आहे, आजच्या दिवसभरामध्ये माझा वेळ किती कामासाठी त्याच्यासाठी लागणार आहे मला, आणि तो वेळ मी कसा काढायचा, कुठे सेव्ह करायचा, कुठे तो वाया चाललेला आहे, तो वाया चाललेला वेळ कसा वाचून मला तो सेव्ह करायचा आहे आणि तो वेळ मला माझ्या महत्त्वाच्या कामासाठी द्यायचा आहे, याचं नियोजन आहे का आपल्याकडे. नसेल तर ते आधी आपण करणं, ह्या जे आपण शॉर्ट टर्म गोल्स म्हणतोय ते आपण आधी कंप्लीट करणं. छोटे छोटे गोल्स आपण जेव्हा अचीव्ह करतो तेव्हा आपण मोठ्या गोलकडे जातो. नाहीतर नुसतंच मला हे करायचंय ते करायचंय आणि मोठं काहीतरी आयुष्यात करायचंय असं म्हणून काहीच होत नाही. आणि मोटिवेशनल व्हिडिओज बघून जर आपण पुढे जाणार असतो तर सगळ्यांनीच ते बघितले असते आणि सगळेच सक्सेसफुल झाले असते. त्याच्यामुळे आपल्याला मोटिवेशनल व्हिडिओज बघून जर छान वाटत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर आपली कृती करणं किंवा आपण आपल्या कामावरती लक्ष देऊन त्या कामाचं नियोजन करणं, त्याचं शॉर्ट टर्म गोल्समध्ये रूपांतर करणं आणि मुळात आपल्या स्ट्रेसमधून आपण बाहेर पडण्यासाठी जे प्रयत्न जे आहेत वेगवेगळे, ज्याच्यावरती आपले बरेच व्हिडिओज पण आलेले आहेत की निगेटिव्ह थॉट्स कसे दूर करायचे, रिलॅक्सेशन टेक्निक्स कसे प्रॅक्टिस करायचे, हे जर आपण करत असू तर आधी आपण मुळात कॉन्सन्ट्रेशन का होत नाही आहे ह्याचा शोध लावतो ना तिथे, की माझं मन का लागत नाही आहे, मनात कुठला स्ट्रेस आहे का, कुठले नकारात्मक विचार आहेत का, ते दूर झाले तर मग माझं मन लागेल ना कामामध्ये आणि तर मला माझ्या कामाचं नियोजन करता येईल किंवा तर मला शॉर्ट टर्म गोल्स ठरवता येतील. नुसतंच मला मोटिवेटेड व्हायचंय असं म्हणून किंवा ते व्हिडिओज बघून ती एनर्जी तात्पुरती असते. म्हणून आपल्याला ही गोष्ट खूप समजून घेतली पाहिजे की आपल्याला जोशमध्ये येऊन भावनेच्या भरामध्ये नाही करायच्या त्या गोष्टी. आपल्याला मन स्थिर ठेवून, शांत ठेवून अगदी सातत्याने रोज या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग महत्त्वाचं असतं. आज आत्ता मला काय करायचं, इथून त्या गोष्टींची सुरुवात होते. मग त्याच्यासाठी तुम्ही मन शांत करण्यासाठी दीर्घश्वसन करणं, प्राणायाम करणं, जे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वेगवेगळे आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओज केलेले आहेत. पॉझिटिव्ह अफर्मेशन्सचा वापर करणं, विशेषतः तुम्हाला एखादं काम करायचं आहे ते काम करण्याआधी त्या कामासाठी असणारे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुम्ही वापरू शकता की या कामावरती माझं पूर्ण लक्ष मी टिकवून ठेवणार आहे, माझे सगळे डिस्ट्रॅक्शन्स जे आहेत ते माझ्यापासून लांब आहे, मी डिस्ट्रॅक्शनपासून लांब आहे, माझं पूर्ण मन या कामावरती केंद्रित होतं आहे, हे काम माझ्यासाठी या अमुक अमुक कारणासाठी महत्त्वाचं आहे, जे कुठलं कारण आहे ते कारण डोळ्यासमोर आपल्याला ठेवायचं आहे आणि हे काम या वेळेमध्ये माझं व्यवस्थित पूर्ण होतं आहे. ह्या पॉझिटिव्ह इन्स्ट्रक्शन्स देणं, मुळात त्या कामामध्ये मला आनंद मिळतोय, समाधान मिळतंय, हे असे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आपण ते काम सुरू करण्याच्या आधी दीर्घश्वसन करून आपल्याला ते स्वतःला द्यायचे आहेत किंवा लिहून काढायचे आहेत. एक 10 मिनिटं स्वतःसाठी ही देणं गरजेचं आहे. जिथून आपल्याला ती प्रेरणा येते, जिथून आपल्याला ती मोटिवेशन यायला लागते, आपण तिथून स्वतःच मोटिवेट करतो, ना की कुठला व्हिडिओ बघून किंवा आणखी कोणाची मदत घेऊन. मग इथे आपण जे म्हणतोय की सेल्फ मोटिवेशन, स्वतःला मोटिवेट करणं, ह्याच्यासाठी आधी मुळात मोटिवेशन का गेली आहे ह्याची कारणं शोधणं आणि त्या कारणांवर काम करणं, स्ट्रेस दूर करणं, त्याच्यानंतर त्या कामाबद्दलचा आनंद, कामाबद्दलची एक्साइटमेंट टिकवून ठेवण्यासाठी, पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स त्या कामासाठीची वापरणं, त्याच्यासाठी एक शॉर्ट टर्म गोल टार्गेट ठेवणं की या वेळेत माझं ते काम मला पूर्ण करायचं आहे. त्याच्यासाठी मध्ये येणारे ते डिस्ट्रॅक्शन्स, मग ते फोन असतील, नाहीतर कोणाशी आपण गप्पा मारत असू तर त्या गोष्टी असतील किंवा खाणं पिणं असेल, या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या पाहिजेत. हे सगळे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, अडथळे आहेत, हे अडथळे त्या वेळेत पूर्णपणे दूर झाले पाहिजेत, केले पाहिजेत आणि तो वेळ त्या कामासाठी पूर्णपणे राखून ठेवणं. ह्या गोष्टी अगदी रोजच्या रोज आपण केल्या. मध्ये खंड पडणं सुरुवातीला हे अगदी नॉर्मल आहे. जे मी नेहमी सांगत असते की कुठली नवीन सुरुवात करता तर
फेल्युअर्स येतात, अपयश येतं किंवा त्या गोष्टी त्या हव्या तितक्या वेगाने जात नाहीत, हवं तितकं यश त्याच्यात मिळत नाही. पण हरकत नाही, तुम्ही सुरुवात करताय तर हे अडथळे पार करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे जरी खंड पडला ना, की आता मी आज केले, 2 दिवस केले आणि नंतर मग 2 दिवस तसेच गेले, नाही केलं, तरी त्याच्यासाठी गिल्ट मनात न आणता किंवा परत आता 2 दिवस नाही केले तर आता मग जाऊ देत, नकोच करायला, असा विचार न आणता पुन्हा नव्याने सुरुवात करणं, हे असं हळूहळू करून आपल्याला तो खंड जो काही मध्ये मध्ये पडतोय तोही पडणार नाही आणि मग कन्सिस्टन्सी जी आहे, सातत्य जे आहे ते तिथे मेंटेन राहायला मदत होईल आणि मग हळूहळू त्याच्या सवयीमध्ये रूपांतर होईल. मग तिथे कंटाळ्याची भावना दूर होऊन एकदा सवय लागली त्या गोष्टी करण्याची, नियमितपणाची, की मग तो जो कंटाळा आहे तो आपोआपच दूर होणार आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये सातत्य टिकवून राहिल्यामुळे आपल्याला ते काम व्यवस्थित अगदी मोटिवेशनने करता येणार आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आत्ता जे काही मुद्दे आपण आज डिस्कस केले ते तुम्ही त्याच्यावरती विचार करणं, त्या अंमलात आणणं, रोजच्या आयुष्यामध्ये त्याची प्रॅक्टिस करणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्याचा आवर्जून तुम्ही वापर करा. इतरांनाही व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही त्याचा उपयोग होईल आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.